नमस्कार मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी या वर्गातील परिसर अभ्यास या विषयातील एक घटक बघणार आहोत. त्या घटकाचे नाव आहे नक्की पाणी येते कुठून. म्हणजेच या पाण्याचा संपूर्ण प्रवास आपल्याला बघायचा आहे. चला तर मग बघूया. नमस्कार मुलांनो, आज आपण एक मजेशीर गोष्ट जाणून घेणार आहोत. पाणी नक्की येतं कुठून? हो, आपण रोज पाणी वापरतो, पण कधी विचार केला आहे का हे पाणी येतं कुठून? तर आज तुमच्याशी गप्पा मारायला येणार आहे एक छोटासा थेंबू. हो, तोच थेंबू जो ढगात, पावसात आणि नदीत सगळीकडे फिरतो. त्याच्या प्रवासाची कथा त्याच्याच तोंडून ऐकूया. नमस्कार मित्रांनो, मी थेंबू, एक छोटासा पाण्याचा थेंब. तुम्ही रोज नळातून पाणी घेताना कधी विचार केला का, हे पाणी येतं तरी कुठून? मग आता ऐका माझी गोष्ट. मी आधी आकाशात ढगात राहत होतो. सूर्याने समुद्राचं पाणी गरम केलं, ते वाफ बनून वर गेलं आणि त्याचे ढग झाले. त्या ढगातून मी पावसाच्या थेंबात बदललो. म्हणजे तू आकाशातून खाली आलास. अगदी बरोबर. मी पावसात जमिनीवर पडलो. काही पाणी नद्या, ओढे, तलाव, धरणात साठलं. काही पाणी जमिनीत झिरपून भूजल झालं. मग तू आमच्या घरात कसा आलास? धरणातून माझं पाणी मोठ्या पाईपांनी शुद्धीकरण केंद्रात नेलं जातं. तिथे मला स्वच्छ केलं जातं आणि मग मी नळातून तुमच्या घरात येतो. वा, म्हणजे तू आकाशातून, नदी, धरणातून प्रवास करून आमच्याकडे येतोस. हो, माझा प्रवास हा खूप मोठा आहे. तर बघा मित्रांनो, आत्ताच आपण बघितलं, सूर्याच्या उष्णतेने पाण्याची वाफ तयार होऊन वर ढग तयार होतात आणि त्या ढगांमधून पाणी जमिनीवर येतं. म्हणजेच थेंबाच्या स्वरूपात जमिनीवर पाऊस पडतो. बघा, आत्ताच आपण बघितलं ढग कसं तयार होतं. आता त्या ढगातून जमिनीवर जो पाऊस पडतो तो या थेंबाच्या स्वरूपात जमिनीवर येतो. म्हणजेच हा आहे थेंब. त्या पावसाचं पाणी जमिनीवर आल्यावर याप्रमाणे नदीमधून वाहू लागतं. तसेच काही पाणी जमिनीवर पडल्यानंतर ते जमिनीमध्ये जाऊन झिरपते आणि ह्या नद्या पुढे समुद्राला जाऊन मिळतात. त्यानंतर या नदीचे पाणी पुढे तलावाला, धरणांना तसेच समुद्राला मिळते आणि त्यानंतर हा पाण्याचा प्रवास पुढे आपण बघूया. बघा, आता धरणामध्ये आलेलं पाणी मोठ्या पाईपांच्या साह्याने फिल्टर करून ते आपल्याला पिण्यायोग्य बनवलं जातं आणि मग ते गावागावात नळाद्वारे दिले जाते. म्हणजेच ढगातून पडलेला पाण्याचा थेंब थेट आपल्याला पिण्यायोग्य पाणी होऊन आपल्यापर्यंत नळाद्वारे पोचवला जातो. म्हणजेच बघा, आता आपण पाण्याचा पूर्ण प्रवास बघूया. सर्वात पहिले समुद्राच्या पाण्याची वाफ तयार होते, बरोबर. ती वाफ वर जाऊन आकाशात त्याचे ढग तयार होतात. त्या ढगांमधून पुन्हा पाऊस जमिनीवर पडतो आणि पाणी म्हणजेच जमिनीवर पडलेला पाऊस नदी नाल्यांच्या स्वरूपात ते पाणी वाहू लागते आणि ते वाहिलेलं पाणी पुन्हा समुद्राला मिळते. हे झालं जलचक्र. चला, आता आपण शिकवलेल्या घटकावर थेंबू आपल्याला काही प्रश्न विचारणार आहे आणि त्याचे बरोबर उत्तर तुम्हा सगळ्यांना द्यायचं आहे. चला तर मग तयार रहा प्रश्नांचे उत्तर. प्रश्न पहिला, पाणी कुठून पडतं? पर्याय क्रमांक 1 आकाशातून, 2 झाडातून, 3 डब्यातून. तर
बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 आकाशातून. प्रश्न दुसरा, धरणाचं काम काय असतं? पर्याय क्रमांक 1 पाणी साठवणं, 2 पाणी उडवणं, 3 पाणी रंगवणं. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पाणी साठवणं. प्रश्न तिसरा, पाणी वाचवण्यासाठी आपण काय करतो? पर्याय क्रमांक 1 नळ बंद ठेवतो, 2 पाणी वाया घालवतो, 3 नळ चालू ठेवतो. तर बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नळ बंद ठेवतो. तर मित्रांनो, मग मी थेंबू, मला वाया घालवू नका हां. माझ्याशिवाय झाडं, प्राणी आणि तुम्ही सगळे तहानलेले राहाल. येतो हां. धन्यवाद.